भारताचा मूळ खेळ हा हॉकी आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। पण भारतात सर्वात जास्त कोणता खेळ खेळला जातो तर तो आहे क्रिकेट। आणि त्यापेक्षा क्रिकेट प्रेमींची संख्या हे भारतात लक्षणीय असल्याचं दिसतं। भारताने आतापर्यंत क्रिकेटमध्ये फक्त 2 वेळा विश्वविजेता होण्याचा मान मिळवला आहे। याचबरोबर भारताच्या इतर अनेक खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये किंवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून आपल्या देशाची मान उंचावण्याचा मोठा पराक्रम केला आहे। पण वय वर्ष अवघं 18 आणि या अवघ्या 18 वर्षाच्या मुलाने भारताला विश्वविजेता बनवलं आहे, तेही बुद्धिबळ या बुद्धीच्या खेळात। चीनच्या डिंग रिलेनला पराभवाची धूळ चारत हा 18 वर्षाचा गुकेश बुद्धिबळाच्या 64 घरांचा जगज्जेता झाला आणि तमाम भारतीयांना त्याचा अभिमान वाटू लागला। आणि आज या 18 वर्षाच्या गुकेशची कहाणी आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। 2011 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात क्रिकेट विश्वविजेता स्पर्धेचा अंतिम सामना झाला होता आणि या सामन्यात धोनीने शेवटचा 6 मारत भारताला विश्वविजेता बनवलं होतं। त्याच पद्धतीने डी गुकेश याने देखील केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर भारताला विश्वविजेता बनवलं आहे। जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत जगातील अनेक दिग्गज खेळाडू हे सहभागी झालेले असतात किंवा सहभागी होत असतात। या स्पर्धेची सुरुवात ही सन 1886 ला करण्यात आली होती, पण तेव्हा कोणालाही या स्पर्धेचं जास्त गांभीर्य नव्हतं। आता बदलत्या काळानुरूप या स्पर्धेला ग्लॅमर प्राप्त झालं आहे। या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आपलं मानसिक आणि शारीरिक सामर्थ्य हे पणाला लावावं लागतं आणि अशा स्पर्धेचं विजेतेपद मिळवणं ही तर याहून मोठी कसोटी म्हणावी लागेल किंवा कसोटी असते। आणि याच अटीतटीच्या स्पर्धेत भारताच्या डी गुकेशने 18व्या वर्षी हा किताब मिळवत एक मोठा विक्रम केला आहे। या विजय मिळवल्यानंतर बोलताना डी गुकेश याने सांगितलं की त्याने महेंद्रसिंग धोनी हा आपला आदर्श आहे। आणि याचबरोबर या ठिकाणी अजून एक विलक्षण गोष्ट पाहायला मिळते, ती अशी की डी गुकेशचे कोच यांची 2011 मध्ये भारताला विश्वविजेता बनवण्यात मोठी अहम भूमिका बजावली होती किंवा भूमिका होती। ही स्पर्धा खेळताना गुकेशला अनेक अडथळे हे पार करावे लागले। ही स्पर्धा खेळताना त्याला पहिल्या डावात पराभव पाहावा लागला होता। त्याचबरोबर 11व्या आणि 12व्या डावात डिंग रिलेन यांच्याकडून सलग 2 धक्के गुकेश याला मिळाले होते, पण तेव्हा खचून न जाता आपले धैर्य आणि संयम किंचित न ढळून जाता तो मोठ्या मानसिक ताकदीने उभा राहिला। याचबरोबर आपलं सगळं कौशल्य देखील त्याने यावेळी पणाला लावलं होतं। चेन्नई येथील शाळेत शिक्षण घेत असताना त्याने वयाच्या 7व्या वर्षी बुद्धिबळ हा खेळ खेळायला सुरुवात केली आणि ह्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याला इयत्ता 4थी नंतर आपलं शिक्षण हे सोडावं लागलं आणि त्यानंतर त्याने विजयानंद बुद्धिबळ अकादमी येथे प्रवेश घेतला। त्याने हा प्रवेश घेतल्यानंतर त्या ठिकाणी अत्यंत शिस्तबद्ध आणि खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं आणि हे प्रशिक्षण घेत असताना गुकेश रोज 70 ते 75 पेक्षा जास्त बुद्धिबळ कोडी सोडवत असे आणि त्याचाच फायदा त्याला ही स्पर्धा खेळताना झाल्याचं पाहायला मिळतं। याचबरोबर गुकेश याला विश्वविजेते विश्वनाथन आनंद यांचं देखील प्रशिक्षण मिळालं, यांची देखील साथ होती। त्याचबरोबर 2019 मध्ये वयाच्या 12व्या वर्षी भारताचा सर्वात तरुण ग्रँडमास्टर होण्याचा मान देखील हा गुकेश याला मिळाला आहे। आणि याचबरोबर गुकेश याने 2023 मध्ये विश्वनाथन आनंद यांना FIDE रँकिंगमध्ये मागे टाकत अजून एक विक्रम आपल्या नावावर करून घेतला होता। गुकेशबद्दल बोलताना त्याचे प्रशिक्षक पॅडी उपटन यांनी सांगितलं की तो ही स्पर्धा खेळताना स्वतःला नेहमी मॅनेज करत होता, स्टेबल ठेवत होता आणि त्याचा त्याला ही स्पर्धा जिंकण्यासाठी मोठा फायदा झाला। योग्य नियोजन,
वेळेचा योग्य वापर, आपल्या कामावर श्रद्धा असली की यश हे तुमच्याकडं स्वतःहून येतं. हाच संदेश गुकेश याने ही स्पर्धा जिंकून दाखवत नवीन पिढीला दिला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.